अमरावती येथील 180 पेक्षा अधिक तरुणींशी कथित लैंगिक शोषण प्रकरणाने आता राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात वारिस पठाण यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज याला आता एमआयएमशी याचा कोणताही संबंध नसल्याचा ठामपणे दावा त्यांनी केलाय। त्यांनी स्पष्ट केलंय की काही ठिकाणी जाणीवपूर्वक आरोपींचा संबंध एमआयएमशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यात कोणतंही तथ्य नाहीये। हा गुन्हा मात्र जास्त गंभीर आहे आणि त्यात राजकारण आणूनही दोषी कोणताही असो त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय। या प्रकरणात अनेक तरुणींना फसवणूक, दबाव आणि आमिष दाखवून शोषण करण्यात आल्याचे आरोप केलेत। काही पीडितांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सायबर पुरावे, मोबाईल डेटा आणि संपर्क जाळ्याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे। विविध संघटना आणि नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि प्रशासनावर तातडीने कारवाईचा दबाव देखील वाढला आहे। पोलिसांकडून आरोपीचा मार्ग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले। संबंधित सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती आता समोर येते। या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा मोठी चर्चा रंगली आहे। विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांमधून केली जाते।